नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक. तर त्यासाठी इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे, त्यानंतर विलायची पावडर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे, त्यानंतर थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आता इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. त्यानंतर गूळ घेतलेला आहे. जेवढं ओलं खोबरं आहे तेवढंच इथे मी गूळ घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण आता तांदळाची उकड काढून घेणार आहोत. तर ती कशी काढायची ते पाहूया. तर आता इथे मी तांदळाची उकड काढण्यासाठी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे. तर आता जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलंय तेवढंच पाणी घेणार आहोत. तर इथे मी पाणी असं कढईत टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हे तूप घेतले ते घालायचं आहे. त्यानंतर मीठ घालायचं आहे. आता पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. तर इथे आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये हे तांदळाची पिठी घेतली ती यामध्ये घालणार आहोत आणि ह्याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आपल्याला आणि हे असंच 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता यावर असं झाकण लावून आपल्याला असंच 5 मिनिटं ठेवायचं आहे. आता आपलं तांदळाचं पीठ गार होते तोपर्यंत आपण इथे मोदकाचं सारण करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर. आता यामध्ये जे आपण खोबरं घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि ह्याला थोडंसं असं खोबऱ्याला परतून घ्यायचं आहे. दोन मिनिटं मी हे खोबरं असं परतून घेतलेलं आहे. छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जो गूळ घेतला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि ह्यालाही छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये विलायची पावडर घालायची आपल्याला. आणि यातला आता ओलसरपणा निघून जाईपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे गॅसवरती. तर इथे आपलं सारण आता ते तयार झालेलं आहे. तर जास्त पण असं घट्टसर करायचं नाही आपल्याला, थोडंसं असं ओलसरच ठेवायचं आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. गॅस मी बंद केलेला आहे. हे बघा. तर आपण जी उकड काढून घेतली होती तांदळाच्या पिठीची ती आता थंड झालेली आहे. तर आता हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचे आहे. तर आता थोडं थोडं असं गार पाणी लावायचं आहे हाताला. हे बघा असं. आणि ही उकड अशी आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही उकड मळून घ्यायची. आता थोडंसं तेल लावायचं हाताला आपल्याला. तर इथे आपण हे पीठ मळून तर आता इथे मी छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे. असं एकसारखं करून घ्यायचं आपल्याला आणि ह्याची अशी पारी करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने.
अशा पद्धतीने आपल्याला ही अशी पिठाची पारी करून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये आपण केलेलं जे सारण आहे ते ह्यामध्ये टाकायचे असं, आणि ह्याला असं कळ्या पाडून घ्यायच्या आहे. आणि ह्याला असं बंद करायचं आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. तर आपला आता मोदक तयार झालेला आहे बघ. तर आता मी अजून एक तुम्हाला करून दाखवते अशाच पद्धतीने. तर हे बघा, हे पीठ घेतलेलं आहे मी. ह्याची अशी पारी करून घ्यायची आपल्याला. हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे पीठ आपल्याला हाताला चिटकत नाही. आता ह्यामध्ये असं सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला, आणि हे असं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत मोदकाला. हे असं बंद करून घ्यायचे. आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे. तर इथे आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आपण आता याला उकडून घेऊया. तर त्यासाठी इथे बघा मी चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये असं केळीचं पान ठेवलेलं आहे. आता त्यावर आपण हे मोदक काढून घेऊया. केळीच्या पानावर आपण मोदक शिजवले की त्याची चव खूपच छान लागते. तर इथे मी आता असे सगळे मोदक ह्यावर ठेवून घेणार आहे. तर इथे सगळे मोदक मी असे चाळणीवर ठेवून घेतले. आता आपण शिजवून घेऊया त्याला. इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपलं ते पाणी उकळलं की त्यावर ही मोदकाची आपल्याला चाळणी ठेवायची आहे. तर इथे आपलं पाणी उकळलेलं आहे. आता ह्यावर आपण अशी मोदकाची चाळणी ठेवणार आहोत, आणि त्यावर असं झाकण लावून आपल्याला ते 15 मिनिटं मोदक शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले मोदक 15 मिनिटं आपण शिजवून घेतलेले आहेत. तर आता आपण बघा, हे छान असे शिजलेले आहेत मोदक आपले. तर इथे आपले मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे मोदक बनवून एकदा नक्की बघा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.